नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये जे आबा आहेत ते राणीला समजावत असतात. म्हणत असतात, राणी तू काळजी करू नको. अगं बुवा लवकरच बरे होतील. आणि हे बघ कशाला काळजी करते तू. काळजी करू नकोस, आपले बुवा आपल्यासोबत आहे. आणि हे बघ तू चांगल्या माणसासोबत काहीच घडत नसतं कधी. चांगले माणसं हे कायम चांगले राहत असतात. त्यामुळं तू विचार करू नकोस राणी. आपल्या बुवांना काहीच होणार नाही राणी. हे बघ बुवा हे खरंच खूप चांगला माणूस आहे. एकदम साधा, सिंपल आणि सगळ्यांसोबत स्पष्ट असं बोलणारे बुवा. त्यामुळे ते बुवांना आपण बुवांची काळजी करू नकोस. बुवा लवकरच बरे होतील असं ते म्हणत असतात. तर आता राणी म्हणते की आबा बघा ना बुवांसोबत काय झालंय. मला तर खूप काळजी वाटते हो बुवांची. तर आता लगेच ते म्हणतात की हे बघ तू काळजी करू नको. आम्ही आहोत ना सगळे तुझ्यासोबत इथे. मग कशाला काळजी करते असं ते आबा राणीला समजावत असतात. राणी म्हणते की हो. तर आता राणीच्या आईला पण समजावते. राणीची आई खूप रडत असते. कारण की आता लगेच इंद्र डॉक्टरना म्हणतो की हे बघा डॉक्टर तुम्हाला जे हवे ते करा. तुम्ही जेवढे पैसे लागेल तेवढे पैसे देईल. वाटलंच त्या परदेशातून डॉक्टर बोलवा लागले ना तरी बोलवा तुम्ही. मी वाटेल जे करायला तयार आहे. कारण की मला फक्त बुवा बरे झालेले पाहिजे असं इंद्र म्हणतो. तर ते म्हणतात की ठीक आहे. आणि इकडं आता लगेच जे आबांते असतात. आबांते म्हणतात राणी चला आपण घरी जाऊयात. राणीला घेऊन ते घरी येतात. घरी आल्यावरती मालतीन ते सगळेजण तिथेच उभा असतात. मालती म्हणते काय चाललंय, कुठं गेलते तुम्ही दोघं जण. तर आता लगेच तो इंद्र म्हणतो की बास झालं सगळं काही. आणि राणीला एक डाऊट येतो. राणीच्या मनामध्ये कोणीतरी काहीतरी भरवतं. तिला काहीतरी पुरावा सापडतो आणि ती इंद्राकडे येते आणि म्हणते की इंद्र सर तुम्ही एवढं नीच आणि खालच्या पातळीवर वागताल मला वाटलं नव्हतं. अहो का असं वागलात. तुम्हीच बुवांना किडनॅप करून बांधून ठेवलं होतं ना. मला कळलं आहे तुमचा खरा चेहरा आता माझ्यासमोर आला आहे. तुम्ही लपवण्याचा प्रयत्न करत होता खरा चेहरा, पण आता तो माझ्यासमोर आला आहे. मला कळलं आहे आता सगळं काही. तुम्ही काय केलं आणि काय नाही ते. तुम्हाला काय वाटलं मला कळणार नाही इंद्र सर. आणि इंद्र सर तुम्हीच बुवांना इंजेक्शन दिलं आणि बुवांना सोबत तुम्हीच असं वागला आहात. तर इंद्र म्हणतो राणी काय बोलते तू. आणि इंद्र राणीवर मारायला हात उचलतो. तेवढ्यात लगेच तो राणी आणि हात उचलतो. राणी लगेच इंद्राचा हात पकडते. तर बघूया आता पुढील भागामध्ये इंद्र खरंच राणीला हाणेल का. हे सगळं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.